रोहित पवार आज बारामती पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची करणार मागणी। अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित। बारामती पोलीस स्थानकामध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याबाबतची नोंद, सूत्रांची माहिती। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। डीए मध्ये 3% वाढ करण्यात आल्याची विधान परिषदेमध्ये घोषणा। जुलै 2025 पासून मिळणार लाभ, तर पाडव्याला मिळणार थकबाकी। मुंबई पालिकेच्या तब्बल 36,000 कोटींच्या ठेवी मोडणार। वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वापरणार ठेवींचा पैसा। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात। एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू। खंडाळा गावाजवळ कार आणि मालवाहू ट्रकची एकमेकांना धडक। भिगवण प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट। तरुणाकडेच राहण्याचा हट्ट करणाऱ्या तरुणीनं जबाब बदलला। व्हीसी द्वारे झालेल्या सुनावणीमध्ये आईकडे परतण्याची व्यक्त केली इच्छा। अभ्यास करत नाही म्हणून वडिलांनी मुलाला चटके दिले। मीरा भाईंदरमधील धक्कादायक घटना। नवघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, आरोपी फरार। कोल्हापुरातील कागल आरटीओ चेकपोस्टवर अपघातांची मालिका सुरूच। भीषण वेगात आलेली दुचाकी थेट खड्ड्यात कोसळल्याने अपघात। पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला इस्रायलचा सर्वोच्च सन्मान। इस्रायल संसदेमध्ये मोदींनी हमासच्या हल्ल्याचा नोंदवला निषेध। आज चेन्नईमध्ये रंगणार T20 वर्ल्ड कपचा भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये महामुकाबला। सुपर 8 मध्ये भारतीय संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी बारामतीतून समोर येते। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवार बारामती पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार आहेत। डीजीसीए संबंधित VSR कंपनीची उड्डाणं तात्पुरती बंद केल्यानंतर आता या प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये संबंधित विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता आणि यानंतर आता बारामती पोलीस ठाण्यामध्ये देखील रोहित पवार हे तक्रार दाखल करणार असल्याचं कळतंय। तर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स हा सुरक्षित असल्याची बातमी समोर येते। बारामतीमध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद असल्याची माहिती न्यूज 18 मराठीला सूत्रांकडून मिळाली आहे। बारामती पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन नोंद आहे। त्या ब्लॅक बॉक्सचा फोटो देखील न्यूज 18 मराठीकडे एक्सक्लुझिव्ह हा फोटो समोर आलेला आहे। बारामतीमध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। ही मोठी बातमी आपण बघतोय। अजितदादांचा ज्या विमानामध्ये अपघात झाला त्या विमानामधील ब्लॅक बॉक्स हा सुरक्षितपणे बारामती पोलीस स्टेशनला असल्याची ही नोंद समोर आलेली आहे। तर पुढची ब्रेकिंग न्यूज पाहूया। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची आज निवड होणार आहे। राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडी संदर्भात मुंबईतील वरळी डोम येथे राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे। कार्यकारिणी बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांच्या नावाचा ठराव मांडल्यानंतर यावेळी अनुमोदन देण्यात येणार असून त्यानंतर एकमताने सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड होणार आहे। तर महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची खासगी सावकार कशी पठाणी वसूल करतायत याचं वास्तव विधानसभेमध्ये उघड झालंय। याचं कारण ठरलं चंद्रपुरातील माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना।
कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी चक्क शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचं समोर आलं होतं। याच प्रकरणाच्या संदर्भानं बुधवारी विधानसभेत चर्चा झाली। यावेळी भाजप आमदार अतुल भातखळकरांनी मकोका अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे। वडेट्टीवार यांनी याच्याही पुढे जात गृह विभागाच्या अहवालाचा संदर्भ देत चंद्रपूर, अहिल्यानगर आणि सोलापूर अशा विविध जिल्ह्यांमधून सावकारांनी कर्ज वसुलीसाठी 19 शेतकऱ्यांच्या किडनी विकायला भाग पाडल्याचा दावा केलाय। पण गृहराज्यमंत्र्यांनी तात्काळ यावर स्पष्टीकरण देत वडेट्टीवारांचा दावा फेटाळून लावला। 19 नव्हे तर 9 जणांनी आणि त्यातही एकाच शेतकऱ्याची किडनी विकल्याची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी दिली आहे। 1 लाख रुपयाच्या कर्जाकरता 1 एकर जागा दिली, लाख रुपये परत केले, त्याच्यावर जो व्याज परत केलं तरी या सावकारांची हाव संपत नाही। ही गुन्हेगारी आहे। हे केवळ लोन देणं आणि कर्ज वसुली असं नाहीये, ही गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत खोतकर साहेबांना बोला। आणि त्यामुळे यांच्यावर मोक्का लावणार का, हा माझा पहिला प्रश्न होता। त्याचं कृपया उत्तर द्या। विशेष न्यायालय स्थापन करून या सगळ्या प्रकरणातल्या लोकांना शिक्षा करण्याचं काम सरकार करणार का? आणि हे जर का परवानाधारक सावकार असतील तर त्यांचे परवाने सरकारने रद्द केले का? 19 किडन्या विकल्या गेल्या शेतकऱ्यांनी, पण यांच्यावर ज्या कलमा लावल्यात त्यामध्ये मोकोका लावण्याची आवश्यकता आहे। मोका तुम्ही लावणार का? आणि हे सर्व रॅकेट शोधून काढत असताना या रॅकेटचा सूत्रधार जो आहे दिल्लीत, महाराष्ट्राची पोलीस जाऊन त्या पद्मश्री मिळवलेल्या डॉक्टरला अटक करणार का? जे हे 6च्या 6 व्यक्ती परवानाधारक त्या ठिकाणी सावकार नव्हते, त्याच्यामुळे बाब अजून गंभीर आहे। या अनुषंगानं त्यांच्यावर कारवाई करण्याकरता ऑलरेडी SIT त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे। SIT गठीत झाल्यानंतर सखोलपणे हा प्रकरणाचा तपास त्या ठिकाणी चालू आहे आणि याचं पाळमुळं फक्त आपल्या राज्यात नसून राज्याच्या बाहेर देखील आहे आणि देशाच्या बाहेर देखील आहे। त्याच्यामुळे सर्व प्रकरण जेव्हा हातात येईल तर निश्चितपणे आपण त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करू। का ह्या संदर्भात लावता येईल का, तर निश्चितपणे ह्या सर्व प्रकरणामध्ये एवढं मोठं इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे, वेगवेगळ्या व्यक्ती गुंतल्या असल्यामुळे कायद्यातल्या तरतुदी बघून तो देखील निर्णय घेण्याचा विचार करण्यात येईल। भिगवण प्रकरणात आता एक मोठं ट्विस्ट आलंय। भिगवणमधील कथित अपहरण प्रकरणातील तरुणीनं कोर्टात तिचा जबाब बदललाय। बारामती पोलीस ठाण्यात आणि कोर्टात झहीर शेख सोबतच राहणार असं सांगणाऱ्या तरुणीनं आता आपला जबाब बदललाय। इंदापूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये या तरुणीनं आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे। इंदापूर कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या तरुणीचा जबाब नोंदवण्यात आला। यावेळी तिनं आई आणि मामासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे। याआधी ती घरी जाण्यास तयार नव्हती आणि त्यामुळे तिला सुधारगृहात पाठवण्यात येणार होतं। मात्र आता तिनं जबाब बदलल्यानं हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय। मेहरबान कोर्टाने तिची इच्छा विचारली असता तिने तिची आई आणि तिचा मामा यांच्याबरोबर राहण्याची व जाण्याची इच्छा प्रदर्शित केल्याने त्याबाबतचा आदेश मेहरबान कोर्टाने पारित केलेला आहे आणि तिचा ताबा या आई आणि मामाकडे देण्याचा आदेश पारित केला। दरम्यान तरुणीच्या जबाबात पोलीस अधीक्षकांनी काय माहिती दिली होती आपण ते पाहूयात। त्यांचा आई वडिलांकडे घरी त्याचे आई आणि भावाकडे जाण्याचा त्यांनी नाकारलेला आहे। सध्या स्थिती अशी आहे, पुढील त्याचं काय मत आहे त्याला विचारण्यात येईल आणि दुसरे ऑप्शन जसा की जे महिला घर असताय, सॅनिटोरियम असताय, तशी ऑप्शन्स पण आहात। दरम्यान बारामती पोलिसात जाण्याआधी न्यूज 18 मराठीच्या प्रतिनिधींनी या तरुणीशी बातचीत केली होती। यावेळी या तरुणीनं आपल्याला घरी जायचं नसल्याचं सांगितलं होतं। आता इथून पुढे कसं असणार आहे? तुम्ही तुमच्या घरी जाणार आहे, नेमकं काय काय कसं असणार आहे? नाही, मला नाही घरी जायचं, मला त्याच्यासोबतच जायचं। नाही, मला नाही घरी जायचं, मला त्याच्यासोबतच जायचं।